मोबाईल फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येत असेल एडिटिंगमध्ये, आणि तो तसा काय येतो ते आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. कारण हा आहे मोबाईल वर्सेस कॅमेरा भाग 7. आता एडिटिंगकडे जाण्याच्या आधी आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे की फोटोचे एकूण फॉर्मॅट कुठले कुठले असतात. साधारणपणे 2 फॉर्मॅट आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. एक आहे JPEG, ज्याला JPEG सुद्धा म्हणतात, आणि दुसरा आहे रॉ फॉर्मॅट. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आधी आपण जाणून घेऊयात. जसं मोबाईलमध्ये किंवा कॅमेरामध्ये लेन्स असतं, सेन्सर असतो, त्याचप्रमाणे मोबाईलचा किंवा कॅमेराचा स्वतःचा असा एक प्रोसेसर असतो जो सेन्सर जो डाटा कॅप्चर करतो त्या कॅप्चर केलेल्या डाटाचं प्रोसेसिंग करतो, म्हणूनच प्रोसेसर म्हणतात त्याला. आता पहिल्यांदा आपण JPEG म्हणजेच JPEG बद्दल माहिती घेऊयात. आपण जेव्हा कॅमेराचं बटन दाबतो त्यावेळेला सेन्सर तो जो डाटा असतो तो कॅप्चर करतो आणि त्याच्यावर कलर, ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट ह्याचं बेसिक एडिटिंग करतो, आणि ते एडिटिंग झाल्यानंतर आपल्याला मिळतो JPEG फोटो. अर्थातच हे एडिटिंग करताना नको असलेला डेटा प्रोसेसर आपोआप डिलीट करून टाकतो, त्यामुळे JPEG फोटोचा आकार असतो तो कमी असतो, 3 MB, 4 MB, 5 MB, फार फार तर 10 MB. याच्या उलट रॉ फोटो म्हणजे काय, कच्चा आहे तसा, काहीही एडिटिंग न केलेला. जेव्हा आपण कॅमेराचं बटन प्रेस करतो तेव्हा सेन्सरनं कॅप्चर केलेला जो डेटा असतो तो आहे तसा सेव्ह करून ठेवला जातो रॉ फॉर्मॅटमध्ये, जेणेकरून त्या डेटावर आपण नंतर एडिटिंग करू शकू. अर्थातच रॉ फॉर्मॅटमध्ये खूप जास्त डेटा अवेलेबल असतो, त्यामुळे आपल्याला एडिटिंग करायला खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी मिळते. JPEG तसा करता येत नाही. पण मग सारखंच रॉ फोटो वापरायचा का, तर अजिबात नाही. कारण का रॉ फोटोची मेमरी खूप जास्त असते. जिथं JPEG तुम्हाला 4-5 MB मध्ये मिळतो तोच सेम फोटो रॉ फॉर्मॅटमध्ये जवळपास 30 MB पडतो. म्हणजेच 1 GB स्टोरेज जर आपण कन्सिडर केलं तर त्या 1 GB मध्ये 200 JPEG बसू शकतात, पण रॉ मात्र फक्त 30च बसू शकतात. हा एवढा फरक आहे दोन्हीमध्ये. आता ही झाली इमेज फॉर्मॅट बद्दलची माहिती. मग एडिटिंगसाठी कुठला फॉर्मॅट चांगला, तर अर्थातच रॉ फोटो. पण सगळ्याच मोबाईल कंपन्यांचे अगदी टॉपचे मोबाईल, फ्लॅगशिप मोबाईल सोडले तर बाकी सगळ्या मोबाईलमध्ये रॉ फोटोचा ऑप्शन नसतो, फक्त आपल्याला JPEGच फोटो मिळतात. पण याच्या उलट अगदी बेसिक तुम्ही DSLR किंवा मिररलेस कॅमेरा घेतला तर त्यामध्ये रॉ फोटो काढायचा ऑप्शन आपल्याला मिळतो. त्यामुळे फोटो काढून झाल्यानंतर त्याचं हेवी एडिटिंग करायचं असेल तर कधीही रॉ फॉर्मॅटच पाहिजे आपल्याला. म्हणूनच प्रोफेशनली कॅमेरा वापरला जातो, मोबाईल नाही. या राऊंडचा विनर सुद्धा कॅमेरा ठरलेला आहे, आणि आतापर्यंतचा आपला स्कोर आहे मोबाईल 2 आणि कॅमेरा 5. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणीला शेअर करा जो नवीन मोबाईल किंवा कॅमेरा घ्यायच्या तयारीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं कंटेंट तुम्हाला पुढेही बघायचं असेल तर अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. जय श्री पिक्सल प्रसन्न.